Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगावातील हलगामचे बायपास प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक 18 रोजी आंदोलन केले. या बायपासच्या परिसरातील जमिनी अत्यंत सुपीक असून शेतकरी येथे वर्षाला 3 पिके घेतो. शेतकऱ्यांनी सांगितले की कायद्याच्या मर्यादेनुसार या सुपीक जमिनी रस्त्यासाठी संपादित करता येत नाहीत, तरी हे बायपासचे काम अद्याप सुरूच आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4चा 0 पॉइंट बेकायदेशीररित्या हलवण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. गॅझेटनुसार या प्रकल्पासाठी अधिकृत वर्क ऑर्डर दिला गेला आहे की नाही याची पडताळणी करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांनी अधिवेशनानंतर वर्क ऑर्डर सादर न झाल्यास हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा इशाराही दिला आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाची बैठक आज गुरुवारी मराठा मंदिर येथे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शुभम शेळके यांनी संपूर्ण सीमा भागात मराठी सन्मान यात्रा काढण्याची आणि प्रवाहातून बाहेर गेलेल्या युवकासह मराठी भाषिकांना लढ्याच्या मुख्य प्रवाहात परत आणण्याचे उद्दिष्ट मांडले. गजानन शापूरकर यांनी सांगितले की राष्ट्रीय पक्षातील लोकप्रतिनिधी आपल्या मतदाराकडे मराठीत अर्ज देऊन सेवा देत आहेत, पण प्रशासकीय पातळीवर मराठीसाठी आग्रह का धरला जात नाही. त्यांनी मराठी नगरसेवकांनी मराठी भाषेसाठी प्रयत्न करावे, अन्यथा त्यांना जबाबदारी विचारली जाईल असा इशाराही दिला. बैठकीत मराठी भाषेचा सन्मान, युवकांना संघटित करणे आणि मराठी अधिकारासाठी प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्यात आला. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही कर्नाटकाची दुसरी राजधानी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याचा हक्कीपिक्की आदिवासी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर बेळगाव सुवर्णसौध येथे मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनात सहभागी हक्कीपिक्की समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की आजही त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखले यासारख्या महत्त्वाच्या ओळखपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ मिळत नाही. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यासारख्या अत्यावश्यक सेवा अद्याप या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कुपोषण, गरिबी, बेरोजगारी आणि जमिनीवरील हक्कापासून वंचित राहण्याची समस्या भेडसावत आहे. विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे हक्कीपिक्की समाजाचे जीवनमान दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच शासनाकडून अपुरी माहिती आणि दुर्लक्ष यामुळे समस्यांचे प्रमाण वाढले आहे. आंदोलनात सहभागी नागरिकांनी सरकारकडे मागणी केली की हक्कीपिक्की आदिवासी समाजाला तातडीने सर्व ओळखपत्रे, रहिवासी दाखले तसेच पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांच्या हक्कांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करावी. या आंदोलनात महिलांसह अनेक आदिवासी नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आम्हालाही समान हक्क द्या, विकास आमच्यापर्यंत आणा अशी घोषणाही केली. SBI लाईफ घेऊन आलंय 0 इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी. SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी. जर तुमच्यात लीडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड. SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय 0 इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर. बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9731 511711. बेळगावात शैक्षणिक संस्था जरी भरपूर असल्या तरी विद्यार्थी नोकरीसाठी बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद सारख्या शहराकडे वळत आहेत. त्यांना आपल्या शहरातच नोकरी मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज गुरुवारी बेळगाव शहरातील संगम हॉटेलमध्ये बेळगाव फर्स्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांका खरगे, आमदार गणेश होकेरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत IT पार्क उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि सुविधा यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगावातील अनेक तांत्रिक विद्यापीठांचे विद्यार्थी, शिक्षक आणि सल्लागार उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करणे आणि शहरातच तंत्रज्ञान आधारित उद्योग वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा होता. उपस्थित मान्यवरांनी शहरातील युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि आर्थिक संधी वाढवण्यावर भर दिला. शेतकऱ्यांना मारक ठरणारे 3 कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत, कृषी कर्ज पूर्णपणे माफ करावे आदी विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघातर्फे आज गुरुवारी विधानसौध समोर आंदोलन छेडण्यात आले होते.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांना हमी भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऊस दर निश्चित करण्यासाठी बाजारातील साखरेचा दर आणि कारखान्यातील उत्पादनावर आधारित किंमत निश्चित करण्यासाठी कार्यवाही करावी. जमिनीची किंमत वाढल्याने कर्जाची रक्कम वाढवावी आदी मागण्या करत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी राज्यभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील गोशाळेमध्ये गायींच्या संगोपनासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याची योजना तातडीने सुरू करण्याची मागणी गुरुवारी बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलकांनी गायींच्या सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व लक्षात घेता त्यांना राज्यमाता किंवा गोमाता अशी दर्जा देण्याची मागणी केली. आंदोलनात सहभागी नागरिकांनी सरकारकडे ठोस धोरण तयार करून गोशाळेला आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि चाऱ्याची निश्चित व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले, अन्यथा गायींचे संगोपन करणे कठीण होईल. यावेळी गोशाळा चालविणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, गोरक्षण कार्यकर्ते आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्तर कर्नाटकातील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला कळसा भांडोरा प्रकल्प तातडीने सुरू करावा अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांनी आज बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान व्यक्त केली. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी महादाई नदीचे पाणी मलप्रभा नदीकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारने भांडोरा प्रकल्पाच्या नवीन आराखड्याला मंजुरी दिल्यानंतरही प्रकल्पातील प्रत्यक्ष कामगिरी धीम्या गतीने सुरू असल्याची खंत व्यक्त केली. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी कळसा आणि भांडोरा परिसरात तातडीने विकासात्मक कामे सुरू करावी आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची मागणी केली. उत्तर कर्नाटकातील पाणी टंचाई, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी संघटनांच्या मते राज्य सरकारने प्रकल्पास प्राधान्य देऊन केंद्र सरकारशी समन्वय साधावा आणि खोऱ्यातील कामांना गती द्यावी. या आंदोलनात शेतकरी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कर्नाटक राज्याचे माननीय अतिरिक्त महासंचालक कायदा व सुव्यवस्था आर हितेंद्र IPS यांनी आज बेळगाव येथील डिस्ट्रिक्ट आर्म्ड रिझर्व्ड DAR युनिटची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी युनिटमधील सुरक्षा, शिस्त, साधन सामुग्री आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी युनिटला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस दलाच्या चोख कार्यपद्धतीसाठी आणि जनतेला अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षण, मनोबल आणि साधनांची उपलब्धता यावर भर देण्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि DARचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गुरुवारी बेळगाव शहरातील काँग्रेस भवनजवळ शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकिहोळी आणि मृणाल हेंबळकर यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकारकडून सातत्याने दडपशाहीची कारवाई होत असून लोकशाही मूल्यांचा भंग केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. महात्मा गांधी नरेगा योजनेचे नाव बदलणे आणि राजभवनाचे नाव लोकभवन करणे अयोग्य असल्याचा निषेध काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकार नाव बदलण्यात गुंतले असून गरजू नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आक्रोश यावेळी करण्यात आला. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. यंत्राद्वारे उसाची तोडणी सुरू असताना त्यात सापडून 2 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सत्ती तालुका आथनी येथे काल बुधवारी दुपारी घडली. बौरवा लक्ष्मण कोबडी वय 60 व लक्ष्मीबाई मल्लाप्पा रुद्रगौड वय 65 दोघेही राहणार सत्ती तालुका आथनी अशी यंत्रामध्ये सापडून ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की सत्ती गावच्या बाहेरील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ऊस तोड यंत्राच्या मागील बाजूस तुटलेला ऊस गोळा करण्याचे काम बौरवा आणि लक्ष्मीबाई करत होत्या. अचानक त्या ऊस तोड यंत्रात अडकल्या. यंत्र बंद करण्यापूर्वीच दोघींना गंभीर इजा होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 2 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच आथनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सरकारी विद्यार्थी वसतिगृहातील कामगारांनी आज गुरुवारी बेळगाव येथील सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन छेडून आपली मागणी मांडली. त्यांनी सुविधा उपलब्ध करणे, साप्ताहिक सुट्टी जाहीर करणे, पगार व भत्ते वाढवणे आणि सेवेत कायम करण्याची मागणी केली.
अनेक वर्षापासून मेहनतीने काम करणाऱ्या कामगारांना ना सुट्टी आहे ना वेतनवाढ अशी तक्रार त्यांनी यावेळी मांडली. कामगारांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच काम करून घेतले जाते, मात्र मूलभूत हक्क व सुविधा नाकारल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना सेवेत कायम करण्याची, वेतन व भत्ते वाढविण्याची आणि आठवड्यातून एक दिवस विश्रांतीची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. आंदोलनादरम्यान कामगारांनी हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशाराही दिला. आमदार आसिफ शेख यांनी उपमुख्यमंत्र्यांसह स्वच्छता आणि जनजागृतीस प्रोत्साहन देण्यासाठी शहरी विकास विभाग आणि नगरपालिका प्रशासन विभाग यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या स्वच्छ भारत मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. सदर मॅरेथॉन अशोक सर्कल पासून सुरू होऊन किल्ला तलावापर्यंतच्या 5 किलोमीटरच्या मार्गावर आयोजित करण्यात आले होते, ज्याद्वारे स्वच्छता, पर्यावरणीय जबाबदारी आणि शहर स्वच्छतेसाठी जनतेच्या सहभागाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात मंत्री भैरती सुरेश, मंत्री रहीम खान, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक, विद्यार्थी आणि फिटनेस आवडणारे नागरिक उपस्थित होते. नेत्यांनी स्वच्छ भारत मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना स्वच्छता राखण्यात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले. मॅरेथॉनमध्ये नागरिकांचा उत्साही सहभाग दिसून आला. बेळगावात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी अधिवेशन पाहण्यासाठी बेळगावच्या सुवर्ण विधानसौधेत आले होते. यावेळी बेळगाव पालकमंत्री सतीश जारकिहोळी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कायदे प्रक्रिया, अधिवेशनाचे कार्य व लोकप्रतिनिधींची भूमिका या संदर्भात प्रश्न विचारले. मान्यवरांनीही त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगत जनसामान्यांच्या हिताचे निर्णय कसे घेतले जातात याची माहिती दिली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रेरणादायी ठरली असून त्यांनी भविष्यात सामाजिक जबाबदाऱ्या समजून घेण्याचा संकल्प केला. ग्रामीण भागात प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वैद्यावर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात असल्याची तक्रार कर्नाटक राज्य ग्रामीण प्राथमोपचार वैद्य असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे सांगून वैद्यावर कारवाई केली जात असल्याने ग्रामीण भागातील वैद्य अडचणीत सापडले आहेत. संघटनेचे म्हणणे आहे की 5 ते 10 वर्ष कुशल डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम केलेले वैद्य ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. मात्र आरोग्य खात्याचे अधिकारी या वैद्यांना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आल्याने संघटनेने राज्य सरकारकडे मागणी केली आहे. ग्रामीण भागात प्रथमोपचार सेवा पुरवणाऱ्या वैद्यासाठी वेगळी ओळख निर्माण करावी आणि त्यांना अडथळ्याविना सेवा पुरवण्याची सुविधा उपलब्ध करावी. मात्र त्यांच्यावर होत असलेली कारवाई तातडीने थांबवण्याची आणि वैद्यांना आवश्यक मान्यता व सन्मान देण्याची मागणी केली आहे. राज्यातील हातमाग आणि वस्त्रोद्योग विभागाने विणकर समाजाच्या विकासासाठी 1500 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसाठी सुवर्ण विधानसौध परिसरात कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातील विणकर सहभागी झाले होते. कच्च्या मालाच्या उत्पादन आणि विक्रीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने विणकर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने यावर नियंत्रण आणावे. बांधकाम कामगाराप्रमाणेच विणकरांना ही सुविधा पुरवाव्यात. विणकरांना महामंडळातील पूर्णपणे कर्जमाफी द्यावी. वयोवृद्ध विणकरांना 5,000 रुपये पेन्शन द्यावे. ज्यांच्याकडे भूखंड नाहीत त्यांना भूखंडाचे वाटप करावे. विणकरांची उत्पादने रेल्वे स्थानकावर विक्री करण्यासाठी केंद्र उपलब्ध करून द्यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.